तर मैत्रिणी, उन्हाळ्यात कंटाळा येतो ना, रोज रोज काय भाजीला करू. तर आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर मी इथे ना ही मसूरची डाळ घेतलेली आहे 1 वाटीभर, आणि ना 1 टमाटा छानपैकी कटिंग करून घेतलेले आहे उभं, आणि इथे ना 2 कांदे मीडियम उभे कटिंग करून घेतलेले आहे. इथे 2 बटाटे कटिंग करून घेतलेले आहे. तर हे सर्व आहे ना आपण एकत्र आहे ना छानपैकी धुवून कुकरला 2 शिट्ट्या घेऊया याच्या. तर मैत्रिणींना 2 शिट्ट्या होईपर्यंत आहे ना इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, आणि ते आहे ना थोडंसं असं चेचून घेतलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने ना हे थोडंसं लसूण पण इथं सोलून चेचून घेतलेलं आहे. आणि इथे आमसूल म्हणजे कोकम पण बोलतात काही जण त्याला, ते 4-5 आहे ना इथे पाण्यामध्ये भिजत टाकलेलं आहे, आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता आपण बघूया डाळ शिजली की नाही. हे पहा मैत्रिणी, सुंदर अशी डाळ शिट्ट्या झालेली आहे. मसूरची डाळ लवकर शिजते, 2 शिट्ट्यात छानपैकी असं गाळ झालेला आहे. तर याच्यात आहे ना शिजताना मी ना चवीनुसार मीठ आणि 1 चिमूटभर हळद याचा वापर केलेला आहे. तर चला तर आपण आता फोडणी देऊया. तर इथे मी आहे ना टोप तापायला ठेवलेला आहे, त्याच्यात आहे ना तेल तापायला ठेवलेलं आहे. तर आता त्याच्यात आहे ना मी थोडंसं आहे ना हिंग टाकणार आहे. हिंग टाकल्यानंतर आहे ना मी जे हे लसूण आहे ना तो टाकणार आहे. छानपैकी परतून घ्यायचं आहे. कलर सोनेरी आलेला आहे लसणाला. त्याच्यानंतर आहे ना मग हे जे खोबरं आपण चेचलेलं आहे ना ते टाकणार आहे. खोबरं पण छान परतून घ्यायचं आहे. सुंदर असा खमखमाट खोबरं आणि लसणाचा गरा चिकलेला आहे. त्याच्यानंतर ना त्याच्यात मी ना लाल मिरची पावडर टाकणार आहे, आणि कोथिंबीर पण टाकणार आहे. छानपैकी परतून घेणार आहे. किती सुंदर कलर आलेला आहे. त्याच्यामध्ये हे जे कोकम भिजत टाकलं ना ते पाण्याचे आहेत, आपण त्याच्यात टाकायचं आहे. कोकममुळे काय होतं, जराशी आंबट चव येते सांबार टाईप, तर त्याच्यामुळे आमटी ना खूप सुंदर लागते. त्याच्यामध्ये ना आता आपण जे ही डाळ शिजवलेली आहे ना ती सोडणार आहोत. हे पहा मैत्रिणी, किती सुंदर असा कलर आलेला आहे. ही आमटी ना थोडीशी घट्टसरच ठेवायची, म्हणजे काय होतं भातासंगही खाता येते आणि सुक्या भाजीची आहे ना गरज लागत नाही. मग त्याच्यामध्येच त्याच्यासंग छानपैकी पापड वगैरे घ्यायचा आणि खायला घ्यायचं. मी ना डाळ शिजताना मीठ टाकलं असल्यामुळे ना आता मी याच्यात मीठ टाकत नाही आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डाळ ही आमटी तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने ना मैत्रिणी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागते ही. एकदा खाऊन पहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.